असेल किंवा काही अशी वक्तव्य करत राहतात, तर यांना गांभीर्य नाही आहे आणि त्यांचं म्हणणं असं ओसाड गावाची पाठिंबा दिलेली आहे असं पण मध्यंतरी ते बोलले. तरी हे मंत्री जे कृषी खातं देशात आणि महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचं, हा जेव्हा देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो आणि या देशातली 70-75% जनता आजही कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे जेव्हा आपण सांगतो, महाराष्ट्र असेल, पंजाब असेल आणि देश असेल, आणि कृषी खातं ही शिक्षा असं मानलं जातं. त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं काय बोलावं? मंत्रीच गांभीर्याने ते खातं सांभाळायला तयार नाही. शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना, पनिशमेंट आहे शिक्षण खातं. कृषी खातं ही पनिशमेंट वाटते. मग काय तर नगरविकास खातं, महसूल खातं, ही मलईदार खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी आहे. पण जनतेच्या हिताची, राज्याच्या कल्याणाची शिक्षण, कृषी, उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात रस नाही. सत्तेत राहून असं बोलतात. सत्तेत राहून असं बोलतात. आता काय हे तुम्ही मतदान केलंय त्यांना बघायला पाहिजे. आता साहेब, असं पुण्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात देखील अशी घटना घडली आहे की पूजा बाबुल, शारदा उर्फ पूजा बाबुल हिचा देखील विषारी औषधाचं इंजेक्शन देऊन तिचा खून करण्यात आलेला आहे. अशा घटना वारंवार महाराष्ट्रात घडतात. लोकांची कायद्याबाबतची भीती गेल्या 5 वर्षात पूर्ण संपली. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं राज्य पुन्हा इथे आल्यापासून लोकांच्या मनातली कायद्याविषयीचा आदर आणि भीती आणि पोलिसांविषयीचा आदर हा पूर्ण संपलेला आहे. एक लक्षात घ्या, आम्ही काही गुन्हा केला तरी कायद्याचे हात आमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि आम्हाला वाचवणारा कोणीतरी आहे, किंवा आम्ही पैसे देऊन, लाच देऊन आमचा बचाव करू शकतो, या भावनेतील लोक अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत. आणि ह्या राज्यामध्ये लोकांमध्ये विकृती आणि अमानुषता वाढलेली आहे, कारण राज्यकर्ते अमानुष आणि विकृत झाले. आज मुख्यमंत्री नाशिकला आहेत, कुंभमेळ्याची आढावा बैठक घेण्यासाठी येत आहेत. पण लोकप्रतिनिधींना त्यांनी हे चलो शेवटी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे मंदिर आहे, म्हणून आम्ही गेलो तिथे. प्रचंड गोरगरीब प्रत्येकाच्या हातामध्ये बकरं, बदकं, कोंबड्या आणि एका बाजूला, पाठच्या बाजूला म्हैस, बैल. मला महाराष्ट्रातले असंख्य लोक तिथे दिसले. मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार लोक आले. मी म्हटलं तुमचं ग्रामदैवत आहे की काय? महाराष्ट्रातली मंदिरं काही बंद नाही. पण हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे हे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागले. त्या मला वाटले आज अमावस्या का दिन आहे, हा मुहूर्त करायचा बळी देण्यात. आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो. आतमध्ये प्रचंड अशी खोल गाभारा आहे, उतरून जावं लागतं. आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबड्या, बकरी, एक कसली संस्कृती आहे. आणि शेवटी आपण देवापुढे नमस्कार करतो. एका बाजूला मला का बसला याद लिहिलंय मी, जे त्यांच्या पूजा आहेत आणि त्यांनी बळी दिलेले आहेत, त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं. आमच्या समोर ठेवून त्याची पूजा होती. बैल, म्हैस. मी एकदम आश्चर्यचकित झालो. मला शिंग दिसली का कोबरा, असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये हे सगळे मूर्ती ज्यांची बळी दिली. ते हे चित्र फार काय गाडगे महाराजांच्या आपण महाराष्ट्रात लागतो. संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी या सगळ्या बळी प्रथांना आयुष्यावर विरोध केला. त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो. आमच्यासारख्या लोकांनी चित्र फार विचलित करतो. मी म्हटलं क्या है, थोड़ा आप तो महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, वहाँ हम आपको पहचानते हैं. वो 2-3 साल पहले आपके यहाँ से 50-60 लोग आए थे शिवसेना. उस वक्त सबसे ज़्यादा बलि चढ़ाया. ये लोग कितने? 50-60 लोग आए थे.
और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया, भैंसा को चढ़ाया, बकरी को, बतख को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया। पूरा ऐसा क्यों पूजा किया जाता है? देखिए, इच्छा होती है पूरी करने की, और जो शत्रु होता है वो खत्म करने का, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करणे। हे मी त्या काय डोळ्याने पाहिलं, ऐकलं जातं, परत त्यांनी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं। आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये 3 वर्षापूर्वी हे अशा प्रकारे, मी त्याला मानत नाही, या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात। सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालं आहे। पैसे प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतर। बाकी हे असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात, ही अंधश्रद्धा आहे या महाराष्ट्रात। आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आहोत, आम्ही प्रबोधनकारांचे भक्त, पण हे मी दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की हे लोकांसमोर मांडायला पाहिजे, म्हणून ते मी मांडतो। यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या आश्रित म्हणून राहावं लागते। अवस्था बघा हा शिंद्यांची काय आहे, हे सगळे आश्रित आहे, अशा लाभार्थीपेक्षा आश्रित झालेत, ते आश्रित आहे, ते त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही। मराठी भाषा, मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा हिंदी आहे, मराठी नाही, हे आश्रितांची भाषा, अशा प्रकारे बोलणं मराठी भाषेविषयी तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय। मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा, शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा, आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा ही मराठी भाषा, ही मुंबईची भाषा। हे यांना हळूहळू विसरायला लागले सत्ता। साहेब, असं हे काल गुलाबराव पाटील असं बोलले की संजय राऊत हे वर राहण्याची टीका केलेली आहे, 20+0 असं होईल। बघा, नारायण राणेला तुम्ही फार किंमत देता, ओव्हर रेटेड आहेत। नारायण राणे हे सुद्धा भाजपचे आश्रितच आहेत ना। नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत, ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, विसरून गेले। ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते, मग त्याने स्वतःचा एक पक्ष काढला, तो ते चालवू शकले नाही, आता ते भारतीय जनता पक्षामध्ये एक आश्रित म्हणून सगळे जात आहेत। असे अनेक आश्रित पूर्वीच्या काळात, ब्रिटिश काळामध्ये, मोगलांच्या काळामध्ये ते आश्रित मांडलिक होते ना सगळे, ते स्वतःला राजे मानायचे, पण ते मांडलिक होते, राजे होते। हो, सगळे कुंवरसाहेब होते, ते सगळे कुंवरसाहेब आहेत भाजपचे। अजितदादा पवारांचे जे काही नागालँडचे 7 आमदार काय झालं? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अशा संशयास्पद गोष्टींची चौकशी करून त्यांना समज दिलेली आहे असं आलेलं आहे समोर। म्हणजे नेमकं काय गोंधळ काय? हे मुख्यमंत्री जे आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका। देवेंद्र फडणवीसच्या माणसाला केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून पी आणि ओईटी नेमले गेले, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ह्या लोकांनी केले। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी फॉर्म्युला लागू केला आता की पूर्ण चाचणी आणि परीक्षा घेतल्याशिवाय मंत्र्यांना पी आणि ओईटी मिळणार नाही। सगळ्याचे पी आणि ओईटी सगळ्यात जास्त भ्रष्ट आहेत, 102 नंबर हे त्याचं उदाहरण आहे धुळ्यात। आणि ज्याने 102 नंबर काढलं ते माझ्या बाजूला बसले आहेत, अनिल गोटे। हे खोटं बोलणं थांबवा या महाराष्ट्रामध्ये। सत्यमेव जयते हे आमचं ब्रीदवाक्य आहे, तर काय याचं जरा भान ठेवा। घनकचरा व्यवस्थापन बघा, हे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे आला? बघा, हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही, फार लहान राज्य आहे। आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो आहे लहान राज्यामध्ये। कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात, पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात, त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये।
जे माणिक वक्तव्य केलं आहे. करू द्या, त्याच्या काय उत्तर द्यायचं. कोण पांढऱ्या पायाचे, आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही ना. जे रेडे आणि बदकं आपण सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय, ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डहाल असल्याची भाषा करणं तुमचं कर्तृत्व काय. घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा, तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेला असता नाही. तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, मी वारंवार सांगतो. तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष आहे. साहेब मंत्र्यांचा PS OED यांच्यावर या मुद्द्यावरून कॅगने आता ताशेर ओढलेत एकनाथ शिंदेवरती, काय सांग? एकनाथ शिंदेवरती ताशेरे, एकनाथ शिंदेचा सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरच ते कचऱ्यात जाणार, लक्षात घ्या. मी फार जबाबदारीनं बोलतो. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं 3,000 कोटीचं लाचखोरीचं प्रकरण या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी समोर आणलं. 3,000 कोटीची लाच एका कंत्राटामध्ये ज्याला मिळते, तुम्ही त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करता? कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वत्र पैसे खाता येते आणि त्यातून जे सरकार निर्माण झालं आहे. साहेब राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची मग हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आलेले आहेत आणि त्यांना विश्वासात न घेता त्यांचं सरकार आहे, त्यांचं धोरण आहे आणि त्या भागातले आमदार सगळे त्यांचे आहेत. जावं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारात बसावं, जाऊन नाशिकला जिथे बैठक आहे तिकडे हिंमत असेल तर बसावं ना. आहे का हिंमत? नाराजी कसली व्यक्त करताय शंडांसारखी? नाराजी शंड व्यक्त करतो आणि मर्द असतो आमदार खासदार, तो कृती करतो, कृती करून दाखवतो की मला स्वाभिमान आहे. चला, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.